नमस्कार मित्रांनो, माझे नाव सचिन डोकरे. आता आजपासून मी इयत्ता 9वीचे जे सायन्स पार्ट फर्स्ट आहे त्याचा जो पहिला चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, या चॅप्टर मध्ये जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत मी ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे एक्सप्लेन करणार आहे. आता व्हिडिओची क्वालिटी जरा कमी जास्त असेल, पण या व्हिडिओमधून तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेन. मला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स 1 मध्ये जो पहिला चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, या चॅप्टर मध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जो आपण बघणार आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक. आता या टप्प्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो, डिफरन्स लिहा. तसंच या गोष्टीमधला जो फरक आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की खूप वेळा आपल्याला यामध्ये कन्फ्युजन असतं. पण आता आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे जे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे यातील फरक तुम्हाला 100% दूर, म्हणजे यातील जे कन्फ्युजन आहे ते 100% दूर होईल. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एक्झॅक्टली काय आहे बघा. आता सगळ्यात प्रथम डिस्टन्सची डेफिनेशन काय आहे बघा. लेंथ ऑफ अ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट व्हाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू द अदर. बरे ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो त्यावेळी तो जो पाथ फॉलो करतो त्या पाथची जी लेंथ आहे ती म्हणजे ते डिस्टन्स असतं. जसं आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपला चिंटू आहे, समजा चिंटूचं स्कूल, त्यांचं चिंटूचं होम आहे. आता थोडक्यात चिंटू काय केलंय, स्कूलला जायला निघालाय. मला चिंटू तुमच्यासारखाच आहे, डायरेक्ट स्कूलला काही जाणार नाही. मला सुरुवातीला चिंटू काय करतो तर बंटीच्या घरी जातो. चिंटू आणि बंटी हे दोघं पण शाळेत जायला निघतात. मग त्याला शाळेत जाताना वाटेल एक झाड दिसतं पेरूचं. मग ते पेरू काढायला त्या पेरूवर चढतात आणि ते पेरू खायला समजा. आता पेरू खाल्यानंतर त्याला तहान लागल्या, मग त्यामध्ये पाणी पिण्यासाठी एका ठिकाणी गेलं. नंतर त्या ठिकाणी चिंटे दोघं दुकानामध्ये जाऊन त्यांनी शाळेमध्ये खाण्यासाठी खाऊ घेतला आणि नंतर ते दोघं शाळेत गेली. म्हणजे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असताना जो काही एखादा ऑब्जेक्ट पाथ फॉलो करतो त्या पाथची जी लेंथ असते त्याला आपण थोडक्यामध्ये डिस्टन्स म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय असतं, जो स्टार्टिंग पॉइंट आहे आणि जो फायनल पॉइंट आहे ह्याच्यामध्ये असलेले जे सगळ्यात कमीत कमी डिस्टन्स आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. तसं समजा आता स्कूल आणि होम मध्ये सगळ्यात मिनिमम डिस्टन्स येते, म्हणजे थोडक्यात काय झालं तर डिस्प्लेसमेंट झालं.